शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाहन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करत तब्बल 3,60,000 रुपयांच्या 9 मोटरसायकलींसह 2 आरोपींना अटक केली आहे। हे कामगिरी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे। फिर्यादी राधेश्याम रमेश पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मालकीची बजाज पल्सर मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती। यावरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्री फिरवली। तपासादरम्यान शिरपूर येथील पेट्रोलिंग करत असताना 2 तरुण विना नंबरच्या मोटरसायकलवर संशयास्पद हालचाली करताना आढळून त्यांना थांबवून विचारपूस केली असता त्यांनी आपले नावे दिनेश आपसिंग पावरा, विशाल सचिन भिल दोघेही राहणार वाडी तालुका शिरपूर हे सांगितले। त्यांच्याकडील मोटरसायकलची चौकशी केली असता वरील गुन्ह्यातील चोरीची वाहने असल्याचे निष्पन्न झाले। शिरपूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून चौकशीत त्यांनी शिरपूर व परिसरातून इतर मोटरसायकल चोरीची कबुली दिली आहे। त्यानुसार वाघाडी वाडी दरम्यानच्या कोर्टा नाल्यात लपवून ठेवलेले एकूण 9 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहे। शहर पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 296/2025 भारतीय न्याय संहिता 303(2) प्रमाणे दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये 2 संशयित इसम नामे दिनेश पावरा व विशाल भिल हे काळ्या रंगाच्या केसरी रंगाच्या पल्सरवर संशयितरित्या फिरताना दिसून आले। त्यांना डीबी पथकाने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून विचारपूस करता त्यांनी वरील गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली मोटरसायकल तीच असल्याचे सांगून नंदुरबार मध्य प्रदेश तसेच शिरपूर शहरामधून वेगवेगळ्या ठिकाणून इतर 8 गाड्या काढून दिलेल्या आहेत। अशा एकूण 9 गाड्यांचे डिटेक्शन करण्यात आलेले आहे। याच्यापूर्वी त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का? याच्यापूर्वी त्यांच्यावर मध्य प्रदेश आणि धुळे जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत। सराईत गुन्हेगार आहेत ते। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।